आणि एखादा उद्योगपती किंवा काही असे उद्योगपती जर पैशाच्या जोरावरती राजकीय पक्ष खरेदी करायला लागले आणि त्या माध्यमातून जर ते राजकारणाची दिशा ठरवायला लागले तर लोकशाही नावाची जी गोष्ट आहे ते ॲब्सोल्युटली टिकूच शकत नाही. 13 मार्चला तपशील जाहीर झाल्यानंतर हे स्पष्टपणे दिसेल की नेमके ते कोणते उद्योगपती आहेत, नेमके त्या कोणत्या कंपन्या आहेत की त्यांनी 6,500 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही एकट्या भाजपला, 90% जास्त रक्कम आहे ते एकट्या भाजपला दिलेली आहे. उद्योगपतींकडून जे कमिशन या सरकारला घ्यायचं आहे ते कमिशन कोणत्या माध्यमातून घ्यायचं हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न असावा. कारण लिगल पद्धतीने जर ते घ्यायचं असेल तर इलेक्ट्रल बॉन्डशिवाय दुसरा त्यांना काय पर्याय दिसला नाही. तो राजकीय पक्ष जर इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करत असेल, त्या राजकीय पक्षाकडे जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे असतील तर हे पैसे नेमके आलेत कुठून हा तपशील जो आहे तो मतदाराला मिळालाच पाहिजे. सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड म्हणजेच निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून राजकीय पक्षांना देणग्या देण्याची पद्धत ही असंविधानिक ठरवली आहे. मोदी सरकारने निवडणूक रोख्यांची संकल्पना मांडली आणि मार्च 2018मध्ये ही योजना प्रत्यक्षात आणली होती. या योजनेवर सातत्याने विरोधी पक्षांकडनं, राहुल गांधींकडनं टीका होत होती. आता सुप्रीम कोर्टाने इलेक्टोरल बॉन्ड असंविधानिक ठरवल्यानंतर आगामी लोकसभा निवडणुकीवर याचे काय परिणाम होतील, ऐन निवडणुकीच्या तोंडावर भाजपला या निर्णयाचा फटका बसेल का, हे जाणून घेऊया महाराष्ट्र काँग्रेसचे पदाधिकारी ॲडव्होकेट भाऊसाहेब आजबे यांच्याकडनं. इलेक्टोरल बॉन्ड हे असंविधानिक आहे असं म्हणत सुप्रीम कोर्टाने रद्दबातल ठरवले. त्यामध्ये नेमक्या काय तरतुदी होत्या? 2017-18मध्ये केंद्र सरकारनं इलेक्ट्रल बॉन्ड नावाची पद्धत आणली आणि याच्यामध्ये त्यांनी रिप्रेझेंटेशन ऑफ पीपल ॲक्ट आणि कंपनीज ॲक्ट जो आहे त्याच्यामध्ये काही त्यांनी बदल केले. ते बदल काय होते तर एक म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड्स या कंपन्यांना जर समजा कोणाला कोणत्या राजकीय पक्षाला देणगी द्यायची असेल तर त्यांनी SBI बँकेकडून इलेक्ट्रल बॉन्ड घेतला पाहिजे आणि तो इलेक्ट्रल बॉन्ड त्या संबंधित पॉलिटिकल पार्टीला दिला पाहिजे, अशी ती पद्धत होती. याच्यामध्ये अडचण फक्त एवढीच होती की कोणी इलेक्ट्रल बॉन्ड्स घेतले आणि ते कोणत्या पक्षाला दिले ही जी माहिती आहे ती माहिती लोकांना मिळणार नाही किंवा कोणत्याही सार्वजनिक ह्याच्यावरून ती जाहीर केली जाणार नाही, अशा प्रकारची एक निर्बंध जो आहे तो त्यांनी त्याच्यामध्ये घातलेला होता. आणि दुसरा जो कंपनीज ॲक्ट आहे 2013चा त्याच्यामध्ये आधीचा जो 2013चा मूळ स्वरूपातील कायदा होता त्या कायद्यामध्ये एखादी कंपनी राजकीय पक्षाला आपल्या प्रॉफिटच्या 7.5% इथपर्यंतच देऊ शकत असायची निधी आणि शिवाय त्याचं प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंट जे आहे त्याच्यामध्ये त्याचा उल्लेख केलेला असला पाहिजे. बोर्ड ऑफ डिरेक्टर्स आणि या सगळ्यांची परवानगी त्यासाठी घेतली पाहिजे, अशी मूळ ओरिजिनल अशी तरतूद होती. आता याच्यामध्ये यांनी बदल काय केला तर 7.5% जे लिमिट घालून दिलेलं होतं ते त्यांनी काढून टाकलं. म्हणजे तुम्ही अमर्यादित कितीही निधी जो आहे ती एखादी कंपनी राजकीय पक्षाला डोनेशन देऊ शकते, हा एक भाग केला. आणि दुसरं की प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये त्याच्याविषयी वाच्यता नाही केली तरी चालू शकेल, अशा प्रकारची पुन्हा त्याच्यामध्ये तरतूद त्यांनी आखून दिली. यामागचं कारण सांगताना सरकारनं त्यावेळी असं सांगितलं होतं की आम्ही ब्लॅक मनीला थोपवण्यासाठी किंवा पॉलिटिकल फंडिंगमध्ये पूर्वी काळा पैशाच्या माध्यमातून सगळे व्यवहार व्हायचे त्याच्यावरती एक निर्बंध आणण्यासाठी म्हणून आम्ही हे सगळं करतो, त्यामुळे भ्रष्ट व्यवहार होऊ नयेत किंवा काळ्या पैशाचा वापर होऊ नये असं त्यांनी ते एक कारण सांगितलेलं होतं. परंतु याच्या विरोधामध्ये CPIM, EDR ही एक जी संस्था आहे ती आणि जया ठाकूर म्हणून ज्या काँग्रेसचे नेते आहेत आणि इतर जी काही मंडळी आहेत या सगळ्या मंडळींनी सुप्रीम कोर्टकडे याच्या विरोधामध्ये धाव घेतलेली होती. त्याचाच आता जो निकाल आहे तो आजच सुप्रीम कोर्टचं 5 सदस्यीय जे बेंच आहे, घटनापीठ आहे, त्यांनी ते जजमेंट दिलं. स्वतः CJ DY चंद्रचूड हेच त्या बेंचवरती होते आणि त्यांनी स्वतः ते जजमेंटही लिहिलं. सुप्रीम कोर्टाने ही स्कीम रद्दबातल ठरवताना निकालपत्रात काय म्हणलंय आणि काय निरीक्षणं नोंदवलीत? सुप्रीम कोर्टानं 2-3 बाबींवरती बोट ठेवलेला आहे. सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो सुप्रीम कोर्टनं अधोरेखित केला आहे तो असा आहे की घटनेचं कलम 19 जे आहे त्या 19व्या कलमाअंतर्गत जे मूलभूत अधिकार नागरिकाला दिलेला आहे त्याच्यामध्ये माहितीचा अधिकार, एखादी गोष्ट जी आहे ती माहिती मिळवण्याचा अधिकार तो देखील त्याच्यामध्ये दिलेला आहे. आणि या इलेक्ट्रल बॉन्डमध्ये कोणी इलेक्ट्रल बॉन्ड घेतले, कोणत्या कंपनीनं घेतले आणि ते कोणाला दिले ही माहिती शेअर करण्यावरती निर्बंध आखलेले होते. त्यामुळे सुप्रीम कोर्टनं या तरतुदीला असंवैधानिक ठरवत, एक प्रकारे आपण म्हणूया की बेकायदेशीर असं ठरवत
त्यांनी असं सांगितलं आहे की 19व्या कलमामध्ये नागरिकाचा तो जो हक्क आहे त्या हक्काचा भंग हा ही जी तरतूद इलेक्ट्रल बॉन्डमध्ये केलेली होती गुप्तता ठेवण्याची त्याच्यामुळे होतोय आणि हा एक मुद्दा मांडलेला आहे. आणि दुसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे कंपनी ॲक्ट अंतर्गत त्यांनी ज्या काही दुरुस्त्या त्याच्यामध्ये केलेल्या होत्या ज्याच्या अंतर्गत तुम्ही अनिर्बंध अमर्यादित पद्धतीनं डोनेशन पॉलिटिकल पार्टीला देऊ शकता त्याच्यावरती देखील त्यांनी निर्बंध लावला आहे. ती जी तरतूद आहे तिला देखील असंवैधानिक ठरवलेलं आहे. आणि त्याच्यामध्ये इंटरेस्टिंग सुप्रीम कोर्टनं हे अधोरेखित केलेलं आहे की त्या कोणत्याही गोष्टीमध्ये ब्लॅक मनीवरती निर्बंध येईल म्हणजे तुम्हाला माहिती का दिली जात नाही तर ब्लॅक मनीवर निर्बंध येईल या दोन्ही गोष्टींचा एकमेकांशी काही संबंध नाही हेही सुप्रीम कोर्टनं दाखवून दिलं. आणि त्याचबरोबर कंपनी जर एखादी अशा पद्धतीने हे करत असेल तर ते प्रॉफिट लॉस स्टेटमेंटमध्ये म्हणजे पारदर्शी पद्धतीनेच ते पुढे आलं पाहिजे. आणि दुसरं असं की आधीच्या कायद्यामध्ये ज्या पद्धतीने म्हटलं होतं की जी प्रॉफिट मेकिंग कंपनी आहे जिचा नफा होतो आहे त्याच कंपन्या फक्त देऊ शकतात तर तीही तरतूद तुम्ही हटवलेली होती. त्याच्यामुळे प्रॉफिट नसणाऱ्या कंपन्या पण काहीतरी सरकारकडून आपल्याला परत मिळावं परतफेड या स्वरूपामध्ये मिळावं अशा आशेनं ते निधी देऊ शकतात आणि त्याच्यामुळे सगळ्या ज्या गोष्टी आहेत त्या अडचणीमध्ये येऊ शकतात असं देखील निरीक्षण नोंदवलं. स्वतः CJI DY चंद्रचूड यांनी काय म्हटलं एक फार महत्त्वाचा मुद्दा त्यांनी मांडला. त्यांनी असं म्हणाले की एखादी व्यक्ती म्हणजे कंपनी ही जेव्हा राजकीय निधी देते तर त्या पैशामुळे ती पॉलिसीजला किंवा सरकारची जी निर्णय प्रक्रिया आहे त्यांना प्रभावित करू शकेल अशा स्थितीमध्ये बसलेली असते. आणि त्याच्यामुळे जर ती कंपनी अमर्यादित पद्धतीने अनिर्बंध पद्धतीनं जर पैसे एखाद्या राजकीय पक्षाला देत असेल आणि तो जर सत्ताधारी पक्ष असेल तर निश्चितपणेच त्यांच्यामध्ये ज्याला एक क्विड प्रोको अरेंजमेंट म्हणतात म्हणजे तुम्ही आम्हाला काहीतरी पैसे दिले त्या बदल्यात मग आम्ही तुम्हाला कदाचित कोळशाच्या खाणी देऊ किंवा पोर्ट्समध्ये आम्ही तुम्हाला काहीतरी सवलती देऊ किंवा तुम्हाला आम्ही विमानतळं देऊ अशा प्रकारची काहीतरी ज्याला पिडक्रो अरेंजमेंट आपण म्हणतो अशी काहीतरी होऊ शकते असा संशय सुप्रीम कोर्टला आला. सुप्रीम कोर्टनं ते नमूद केलं आणि त्याच्यामुळे ही पूर्ण जी स्कीम आहे ही पूर्ण स्कीम सरकार सुप्रीम कोर्टनं बेकायदेशीर ठरवलेली आहे ती असंवैधानिक ठरवलेली आहे. इलेक्टोरल बॉन्ड रद्द झाल्याचा राजकीय तोटा कोणाला आहे आणि फायदा कोणाला आहे तुम्हाला काय वाटतं? याचा निश्चितपणे सगळ्यात मोठा झटका जो आहे तो भाजपला बसलेला आहे. तो यासाठी बसलेला आहे की खरं वरवर पाहता त्यांनी कारण दिलं की आम्हाला भ्रष्ट व्यवहार थांबवायचे आहेत आणि त्याच्यामुळे आम्ही इलेक्ट्रल बॉन्ड्स पद्धती आणली आहे. पण त्यावेळी देखील काँग्रेसचे नेते राहुल गांधी असतील किंवा इतर पक्षांचे पण जी मंडळी असतील त्या सर्वांनी सातत्यानं हे समोर मांडलेलं होतं की भ्रष्ट व्यवहारांना संरक्षण देण्यासाठीची स्कीम म्हणजे इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम आहे. म्हणजे कल्पना करा की एखादी शेल कंपनी आहे एखादी बनावट कंपनी आहे जी या खास व्यवहारासाठीच बनवलेली आहे ती किती कोणाला पैसे देते तिने पैसे कशातून मिळवले आणि ती कोणाला किती प्रमाणात पैसे देते याचा कोणताही हिशोब जो आहे तो हिशोब कोणाकडेही नाही आहे हे लोकांनाही कळत नाही आहे. आणि म्हणून प्रिसाइजली सुप्रीम कोर्ट असं म्हणाले की फ्री आणि फेअर इलेक्शन जर व्हायचे असतील म्हणजे लोकशाही जी आहे ती मुक्त वातावरणात निवडणुका जर होत असतील तर आणि तरच लोकशाही टिकू शकते. आणि फ्री आणि फेअर इलेक्शन तेव्हाच होऊ शकतं जेव्हा मतदाराला हे कळेल की बाबा पैसे नेमकी कोणाला दिलेले आहेत आणि त्यांच्यामध्ये नंतर नेमके कोणत्या प्रकारचे व्यवहार होत आहेत. ही माहिती जर मतदाराला नसेल तर ही लेवल प्लेइंग फील्ड आहे असं म्हणता येणार नाही. हा एक भाग. आणि दुसरा भाग उघड आहे तो असा की जर सत्ताधारी पक्ष आहे सत्ताधारी पक्ष हा विविध धोरणांमुळे किंवा त्यांच्याकडे ज्या काही ED CBI तत्सम सगळ्या ज्या तपास यंत्रणा असतात याच्यामुळे कंपन्यांना ते जबरदस्ती अशी करू शकतात की तुम्ही या प्रकारचा जो निधी आहे तो आम्हाला दिला पाहिजे. किंवा त्यांच्यामध्ये जसं मी मागे नमूद केलं की सरकारकडून जर एखाद्या विशिष्ट उद्योगपतीला किंवा त्या एकमेव उद्योगपतीला जर पोर्ट्स दिले जात असतील त्याला जर कोळशाच्या खाणी दिल्या जात असतील त्याला जर विमानतळं दिले जात असतील त्याला जर डिफेन्सचे कॉन्ट्रॅक्ट दिले जात असतील तर तो जो उद्योगपती आहे तो नेमका किती प्रमाणात काय पद्धतीने यांना फंडिंग देतो आहे त्याचं नेमकं काय प्रपोर्शन आहे याच्यावरून पण नेमका लोकांना अंदाज येऊ शकतो की इलेक्ट्रल प्रोसेस नेमकी काय पद्धतीने चालली आहे. आणि एखादा उद्योगपती किंवा काही असे उद्योगपती जर पैशाच्या जोरावरती राजकीय पक्ष खरेदी करायला लागले आणि त्या माध्यमातून जर ते राजकारणाची दिशा ठरवायला लागले तर लोकशाही नावाची जी गोष्ट आहे ते ॲब्सोल्युटली टिकूच शकत नाही. हा त्यातला दुसरा कळीचा असा मुद्दा आहे. आणि त्याच्यामुळे एक साधं स्टॅटिस्टिक्स तुम्हाला मी सांगतो की 2018 पासून 2023 एकूण जो इलेक्ट्रल बॉन्ड्सद्वारे निधी दिला गेला त्यापैकी 6,564 कोटी रुपये इतकी मोठी रक्कम जी आहे ती एकट्या भाजपला मिळाली आहे. आणि ही इलेक्ट्रल बॉन्ड्सद्वारे एकूण जी रक्कम दिली गेली त्यापैकी तब्बल 90% रक्कम ही एकट्या भाजपला मिळालेली आहे.
मग प्रश्न असा पडतो की नेमकी ही सिस्टीम आणल्यानंतर बरोबर भाजपलाच 90% डोनेशन कसं काय होतं, इतक्या मोठ्या प्रमाणात डोनेशन कसं काय होतं आणि हे डोनेशन नेमकं कोणाकडून दिलं जातं आहे. मग आता सुप्रीम कोर्टनं जे इलेक्शन कमिशनला सांगितलेलं आहे, त्यांनी SBI ही जी बँक आहे ज्याच्याद्वारे हे इलेक्ट्रल बॉन्डचे व्यवहार होतात त्यांना 3 आठवड्यांची मुदत दिली आहे. 6 मार्चच्या आधी त्यांना तो सगळा जो तपशील आहे, कोणी बॉन्ड्स घेतले आणि कोणत्या पार्टीला दिले, हा सगळा तपशील त्यांना इलेक्शन कमिशनला द्यायचा आहे आणि इलेक्शन कमिशनला 13 मार्चच्या आधी हे आपल्या वेबसाईटवरून जाहीर करायचं आहे. हा सगळा तपशील जो आहे तो जाहीर करायचा आहे. तो 13 मार्चला तपशील जाहीर झाल्यानंतर स्पष्टपणे आम्हा सगळ्यांना म्हणजे देशालाही खात्री आहे की हे स्पष्टपणे दिसेल की नेमके ते कोणते उद्योगपती आहेत, नेमके त्या कोणत्या कंपन्या आहेत की त्यांनी 6,500 कोटीपेक्षा जास्त रक्कम ही एकट्या भाजपला 90% जास्त रक्कम आहे ते एकट्या भाजपला दिलेली आहे. आणि म्हणूनच लोकसभेच्या पूर्वीच लोकसभा निवडणुका सुरू होण्याच्या 1 महिना आधीच हे देशाला कळालेलं असेल की नेमका कशा पद्धतीनं इलेक्ट्रल बॉन्ड्समध्ये देखील भ्रष्ट असा व्यवहार झालेला आहे आणि भ्रष्टाचार किंवा इलिगल कमिशन घेण्याचं एक कायदेशीर साधन इलेक्ट्रल बॉन्ड्सला भाजपनं या केंद्र सरकारनं कसं बनवलेलं आहे हे सगळं लोकांसमोर येईल. आणि म्हणून या अर्थानं सगळ्यात मोठा झटका जो आहे तो या भाजपलाच बसलेला आहे. आणि भाजपचे अशा पद्धतीने म्हणजे इनफॅक्ट मी असं म्हणेल की गेल्या 10 वर्षामध्ये आपण जर बघितले तर 3 मोठ्या ज्या गोष्टी आहेत ज्याला घोटाळे म्हणता येईल किंवा भ्रष्टाचाराचे प्रकरणं देखील म्हणता येतील, 3 म्हणजे एक नोटबंदी आहे, दुसरा जो आहे तो इलेक्ट्रल बॉन्ड स्कीम आहे आणि तिसरा जो आहे तो PM केअर फंड आहे. याच्यातला हा जो निवडणूक रोख्यांचा म्हणजे इलेक्ट्रल बॉन्डचा जो मुद्दा आहे आता सर्वोच्च न्यायालयाने तो ट्रान्सपरंट केलेला आहे, पारदर्शीपणा त्याच्यामध्ये आणलेला आहे. ह्या बाकीच्या 2 गोष्टींवरती जेव्हा केव्हा चौकशी होईल ती सुप्रीम कोर्टाकडे होईल किंवा या सरकारनंतर जे कोणतं सरकार येईल त्यानंतर ते सरकार ते करेल. त्यातून हे स्पष्टपणे दिसेल की या सरकारची किंवा भाजपाची बोलण्याची भाषा आणि प्रत्यक्ष व्यवहार याच्यामध्ये फरक आहे. प्रत्यक्ष बोलताना ते म्हणतात ना खाऊंगा ना खाणे दूंगा, प्रत्यक्ष व्यवहार इलेक्ट्रल बॉन्डचाही आपण 13 मार्च नंतर बघू. आपल्याला असं दिसेल की दुसऱ्याला पण खाऊ दिलं आहे आणि स्वतः देखील मजबूत त्यांनी खाल्लेलं आहे. आणि त्याच्याद्वारे एकूणच लोकशाहीची जी प्रक्रिया आहे ती 2018 पासून आजपर्यंत ती धोक्यामध्ये आणलेली आहे, या पद्धतीनं ती अडचणीमध्ये आणलेली आहे. हे आपल्याला 100% या प्रोसेसमधून दिसेल. काळा पैसा निवडणुकीत येण्यापासून थांबवण्यासाठी ही योजना आणली होती असं सरकारचं म्हणणं होतं, तर याबद्दल तुम्हाला काय वाटतं? नाही, मुळात मुद्दा असा आहे की हा खरं तर सर्वोच्च न्यायालयाला देखील हा फार मोठा प्रश्न पडलेला होता आणि केंद्र सरकारचे जे वकील आहेत त्यांची देखील त्रेधा तिरपीट उडालेली होती सुप्रीम कोर्टमध्ये हे सांगताना की नेमकं ब्लॅक मनी किंवा काळा पैसा आणि भ्रष्टाचार याचा आणि याचा नेमका संबंध जोडताना. कारण मुद्दा असा आहे की जर तुम्हाला प्रोसेस ट्रान्सपरंट करायची असेल तर तुम्ही निश्चितपणेच अशी तरतूद आणू शकता की बा यापुढे जी कोणती कंपनी किंवा जी कोणती व्यक्ती असेल त्यांनी ऑनलाईन पद्धतीनं किंवा चेकच्या माध्यमातून किंवा बँकेतून ट्रान्सफर करून त्यांनी कोणत्या पॉलिटिकल पार्टीजला पैसे दिले पाहिजेत. त्याच्यासाठी इलेक्ट्रल बॉन्डची गरज नाही, त्याच्यासाठी कोणी कोणाला पैसे दिले हे देखील निनावी ठेवण्याची गरज नाही. म्हणजे मग याचा अर्थ असा होतो की कारण जरी त्यांनी भ्रष्टाचाराचं किंवा ब्लॅक मनी याच्यातून जाऊ नये हे जरी दिलेलं असलं तरी मुळात त्यांचा जो हेतू आहे तो हेतू मुठभर जे उद्योगपती आहेत ज्यांना हे सरकार 2014 पासून फेवर करत आलेलं आहे, मुठभर जे उद्योगपती आहेत की जे आशियातच नाही पूर्ण देशातच नाही तर पूर्ण जगामध्ये पहिल्या 3 क्रमांकावरती यायला लागलेले आहेत, त्यांना कोणताही अनुभव नसताना आपण पाहिलं आहे की केंद्र सरकारनं सातत्यानं कॉन्ट्रॅक्ट्स दिलेले आहेत. त्यांचा अनुभव नसताना देखील आणि इतर स्पर्धक असताना देखील बाजूला सारून त्याच विशिष्ट उद्योगपतींना त्यांनी प्राधान्य दिलेलं आहे. तर मुद्दा तोच आहे की या उद्योगपतींकडून जे कमिशन या सरकारला घ्यायचं आहे ते कमिशन कोणत्या माध्यमातून घ्यायचं हा त्यांच्यापुढे मोठा प्रश्न असावा. कारण लिगल पद्धतीने जर ते घ्यायचं असेल तर इलेक्ट्रल बॉन्डशिवाय दुसरा त्यांना काय पर्याय दिसला नाही आणि म्हणून इलेक्ट्रल बॉन्डची जी ही सिस्टीम आहे ही त्यांनी ती तयार केलेली होती. आणि हा जो हेतू आहे हा हेतू विरोधी पक्षांनी विशेषतः राहुल गांधींनी सातत्यानं देशासमोर मांडलेला होता. आणि हेच आर्ग्युमेंट जेव्हा सुप्रीम कोर्टसमोर आलं तेव्हा सुप्रीम कोर्टनं देखील अगदी स्पष्ट स्वच्छ शब्दामध्ये असं सांगितलं की काळा पैसा आणि ती माहिती कोणी कोणाला पैसे दिले ही माहिती दडवून ठेवणे यांचा एकमेकांशी संबंध नाही. आणि कंपनी ॲक्ट अंतर्गत जे तुम्ही निर्बंध आणलेले आहेत ते इनफॅक्ट काळा पैसा किंवा इलिजिटिमेट ट्रान्झॅक्शन जे आहेत त्यांना प्रोत्साहन देणारा ठरेल अशा प्रकारचं जी टिप्पणी आहे ती सर्वोच्च न्यायालयाने या ठिकाणी केलेली आहे. त्याच्यामुळे हे लक्षात येईल तोच मुद्दा असा आहे की तुम्ही सांगता म्हणजे जे तुम्ही सांगतायत आणि जो प्रत्यक्ष व्यवहार आहे याच्यामध्ये फरक आहे. प्रत्यक्ष व्यवहार जो आहे तो तुम्हाला लपवायचा आहे. प्रत्यक्ष व्यवहार हा इलिजिटिमेट
किंवा बेकायदेशीर कमिशन घेण्याचा आहे तो तुम्हाला लपवायचा आहे आणि म्हणून त्याला तुम्ही मुलामा असा दिला की आम्हाला काळा पैसा जो आहे तर त्याच्यातून व्यवहार होऊ नये म्हणून आम्ही ही सिस्टीम आणलेली आहे. राजकीय पक्षांना मिळणाऱ्या देणग्या आणि मतदान यांचा काय संबंध आहे, जरा स्पष्ट कराल? मुद्दा असा आहे की वैयक्तिक एखादी व्यक्ती असेल, म्हणजे माझ्यासारखी व्यक्ती असेल आणि मला एखाद्या राजकीय पक्षाला जर डोनेशन द्यायचं असेल तर मला मर्यादा असते. परंतु जर कंपनी असेल तर कंपनीला मुळात कंपनी ही मोठ्या प्रमाणामध्ये देणगी देऊ शकते. ती काहीशे कोटींमध्ये देखील देणगी असते. आणि अशा काही ज्या कंपन्या असतात की ज्या सरकारी सवलतींवरती किंवा सरकारकडून काय कंत्राटे मिळतात त्याच्यावरती आधारित अशा ज्या कंपन्या असतात त्यांच्यामध्ये आणि सरकारमध्ये थेट लागेबंद असू शकतात. आणि मग अशा ठिकाणी जर ते विशिष्ट एखादा उद्योगपती जर मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय देणगी हा विशिष्ट पक्षाला देत असेल तर हे उघड आहे की तो विशिष्ट पक्ष त्या विशिष्ट उद्योगपतीच्या फेवरमध्येच सगळे निर्णय घेणार. तसे जर निर्णय घेतले गेले तर जी एक बेसिक लोकशाही प्रक्रिया आपण म्हणतो ती लोकशाही प्रक्रियेवरती या माध्यमातून घाव घातला जातो. हा त्यातला मुख्य मुद्दा आहे. आणि दुसरा मुद्दा असा की जर मतदार म्हणून एखादा मतदान केंद्रावर मतदान करताना त्याला जर हे माहीत नसेल की मी ज्या राजकीय पक्षाला मतदान करणार आहे किंवा करणार नाही त्या राजकीय पक्षाला पैसे नेमके कुठून येतात, नेमका अचानक 7-8 वर्षामध्ये असं काय होतं की एखादा पक्षाचे जिल्ह्यातील अगदी तालुक्यातील कार्यालय हे एकदम कॉर्पोरेट लुकमध्ये येतात. असा नेमका कोणता प्रकार घडतो की त्यांची जी सगळी संसाधनं आहेत ती नेमकी 5-10 वर्षामध्ये दुपटीनं तिपटीनं वाढतात. नेमका असा काय प्रकार घडतो की त्यांना इतर पक्षांपेक्षा 90% जास्त देणग्या ज्या आहेत त्या ह्या मिळतात. हे जर मतदाराला माहीत नसेल किंवा मतदाराला माहीत होऊ न देता तुम्ही या सगळ्या जर प्रक्रिया राबवत असाल तर मग हे फ्री आणि फेअर इलेक्शन नाही. कारण मतदार जर मतदान करताना त्याला सगळ्या गोष्टींची माहिती असली पाहिजे. जसं सर्वोच्च न्यायालयानेच हा निर्णय दिलेला होता आणि त्याच्यानंतर आता ते सक्तीचं झालेलं आहे की जो कोणी उमेदवार असतो त्या उमेदवाराला आपला ॲफिडेव्हिट द्यावं लागतं आणि त्या ॲफिडेव्हिटमध्ये आपल्या संपत्तीचे तपशील द्यावे लागतात. त्या ॲफिडेव्हिटमध्ये त्यांच्यावर नेमके कोणते गुन्हे दाखल आहेत त्या गुन्ह्यांचा जो तपशील आहे तो सगळा द्यावा लागतो. हा कशासाठी दिला जातो? हा यासाठी दिला जातो की मतदार जेव्हा मतदान करतोय तेव्हा आपण नेमका कोणत्या उमेदवाराला मतदान करतोय याची पूर्ण माहिती, संपूर्ण माहिती ही मतदाराला असली पाहिजे. तरच मतदार योग्य प्रतिनिधी आहे तो निवडू शकतो. मग हा तर्क जो आहे, हे जे लॉजिक आहे हे राजकीय पक्षाला देखील लागू होतं की राजकीय पक्ष ज्याला आपण मतदान करणार आहोत किंवा ज्या राजकीय पक्षाच्या प्रतिनिधीला आपण मतदान करणार आहोत तो राजकीय पक्ष जर इतक्या मोठ्या प्रमाणात जाहिराती करत असेल, त्या राजकीय पक्षाकडे जर इतक्या मोठ्या प्रमाणामध्ये पैसे असतील तर हे पैसे नेमके आलेत कुठून, हा तपशील जो आहे नेमका याला पैसे देतंय कोण, हा तपशील जो आहे तो मतदाराला मिळालाच पाहिजे, त्याला तो माहीतच असला पाहिजे. आणि म्हणूनच प्रिसाइजली हे जे लॉजिक आहे हेच लॉजिक सुप्रीम कोर्टनं देखील सुप्रीम कोर्टच्या शब्दांमध्ये प्रकट केलेलं आहे. आणि म्हणून इलेक्ट्रॉल बॉन्ड ही जी पद्धती आहे याला असंवैधानिक ठरवले. खरं तर यासाठी योग्य जो शब्द आहे तो बेकायदेशीर आहे. अत्यंत बेकायदेशीर पद्धतीनं 2018 पासून आत्तापर्यंत जर आपण बघितलं तर लोकांचा असा कंपन्यांकडून जो पैसा आहे तो पैसा घेतलेला आहे आणि त्या माध्यमातून इलेक्शन जी प्रोसेस आहे त्याच्यामध्ये भाजप हा इतर पक्षांपेक्षा अधिक ताकदवान ठरलेला आहे. कारण 90% डोनेशन जे आहेत ते भाजपलाच मिळालेले आहेत. त्यामुळे हा लेवल प्लेइंग फील्डच नाही आहे, ही समपातळीवरती होणारी स्पर्धाच नाही आहे. ती जर समपातळीवरती होत नसेल तर त्याला आपल्याला लोकशाही म्हणता येणार नाही. ती लोकशाही नसेल तर मतदाराचा जो लोकशाहीचा हक्क आहे तो त्यातून डावलला जातो. सुप्रीम कोर्टाने निवडणूक आयोगाला 13 तारखेपर्यंत इलेक्टोरल बॉन्डच्या माध्यमातून मिळालेल्या देणग्यांचा तपशील जाहीर करायला सांगितला आहे. हा तपशील 2024च्या निवडणुकीत गेम चेंजर ठरेल का? तुमचं काय मत आहे? ते निश्चितचपणे असेल. कारण हे सरकार जे सांगत आलेलं आहे, म्हणजे उदाहरणार्थ आपण या सरकारचे प्रमुख पंतप्रधान जे आहेत त्यांचं जरी आपण गेल्या 10 वर्षात बघितलं, त्यांनी जे आश्वासनं दिली म्हणजे ते 2 कोटी रोजगार दरवर्षी निर्माण करण्याचं असेल, 2024पर्यंत 5 ट्रिलियन इकॉनॉमी भारताची होईल हे सांगणं असेल, 2022पर्यंत शेतकऱ्यांचं उत्पन्न आम्ही दुप्पट करू हे असेल, किंवा 2024पर्यंत आम्ही 100 स्मार्ट सिटीज तयार करू हे असेल, किंवा 15 लाख प्रत्येकाच्या अकाउंटवर देऊ, सगळा ब्लॅक मनी आम्ही माघारी आणू हे असेल, अशी सगळी आश्वासनं आपण जर पंतप्रधानांची बघितली त्यापैकी कोणतंही आश्वासन हे त्यांचं खरं ठरलेलं नाही आहे. त्याच पद्धतीनं 2014मध्ये जेव्हा प्रचार नरेंद्र मोदी करत होते तेव्हा ते अच्छे दिन आणू याच्याबरोबर एक जी गोष्ट सांगायची ती सांगायची की न खाऊंगा न खाने दूंगा.
किंवा साफ नियत सही विकास, तर या सरकारची नियत साफ नाही. आणि हे सरकार जे सांगते न खाने दूंगा न खाऊंगा न खाने दूंगा, याच्यात तथ्य नाही, तर हे दुसऱ्याला पण खायला देत आहेत किंवा एका उद्योगपतीला खायला देतात आणि बदल्यामध्ये त्या उद्योगपतीकडून पण खातायत. हे वास्तव जे आहे ते वास्तव लोकांसमोर येणार आहे. आणि हे वास्तव लोकांसमोर आल्यानंतर ते निश्चितपणेच जेव्हा EVMवरचं बॅलेट बटन दाबतील तेव्हा या सगळ्यांचा ते विचार करतील आणि भाजपला स्पष्ट आणि स्वच्छ नकार देतील.